हाय, तर आम्ही आलो आहोत डीमार्टला बेलापूरच्या विवाला घेऊन शॉपिंगसाठी. तर बघूया आता काय काय शॉपिंग करतोय. चला. इथं आमची मॅडम अशी मस्त टिफिन घेतोय. पप्पासाठी टिफिन घेऊया. चल पप्पासाठी टिफिन घेऊया. टिफिन पप्पासाठी टिफिन. जास्त रश नव्हती पण होती, कारण आम्ही दुपारच्या टायमात गेलेलो म्हणून जरा आरामात शॉपिंग करायला भेटली. आणि ही पण होती, तर त्यामुळे मग आम्ही दुपारीच जाऊन शॉपिंग. तर आता टिफिन बघत होतो आमच्यासाठी आणि मम्मीसाठी पण. मम्मी टिफिन बघत होती. तर मला चला आता काहीतरी स्नॅक्स घेऊयात थोडेसे खायला. मी तर नाही खात, पण घरात बघूया बरं, घेऊया टाईमपाससाठी काहीतरी. आणि मग आमची मॅडम थोडीशी रडायला लागली, कारण ती खूप कंटाळलेली. कारण मगाचपासून तिला घेऊनच होतं आणि तिला असं मोकळं राहायला आवडतं. म्हणून मम्मी आता तिला खेळवते. पण ठीक आहे, थोड्या वेळाने त्यांची शॉपिंग होईल. बरं निघूया आता. कोण आहे त्याच्यात? गप्प बस. भूक लागली आम्हाला. घेतली तिला खेळणी घेतली आणि हे घेतलं, कपडे घेतले थोडेसे रोजचे डेली यूजसाठी. तर आता आम्ही चाललो आहोत डिकॅथलॉनमध्ये. हे मग याच्यावर लिहिलं कॅलरीज वाहून. सो आम्ही आलो आहेत वेट लिफ्टिंगचा बेल्ट घ्यायला. हो घरी जाऊया. घरी जाऊया. नाही घरी जाऊया. ही कोण आहे? कॅमेऱ्याला आतापासूनच फेस करायला शिकते माझी पोरगी. असंच टाइमपास चाललेला. तिला कॅमेऱ्यात दाखवलं की तिची रिॲक्शन, तिने स्वतःचे रिॲक्शन बघत बसते. मामा बेल्ट घेतोय. हे काय बघ. तर आता चाललो बेलापूर स्टेशनला आणि मग तिथून निघून जाणार बेलापूर स्टेशन. चुप ते पप्पा खात्यात ते बघतीये. ए चन्या. काय करते? तर आता मी घरी चाललो मम्मीकडून. टाटा तुम्हाला सगळ्यांना. चला चाललो आम्ही आता घरी. चाललो सातारा एक्सप्रेस. पुन्हा नेहमी काहीतरी असतं ना. पहिलं काय तर इथं चाललं नाही, बारामती नाही, इथं केदारनाथला. आणि आता सातारा एक्सप्रेस चाललाय साहेबांना भेटायला. चला टाटा. आता आम्ही भेटू डायरेक्ट घरी. काय बाप्या, घरी भेटू आपण. पोचलो. तर आता आम्ही घरी पोचलो. आता आम्ही घरी पोचलो. तर आता आम्हीच घरी पोचलो. मध्ये ब्लॉग नाही काढला, डायरेक्ट घरी पोचलो. तर आज पूर्ण दिवस खूप थकलो, कारण डीमार्टला पण गेली तिथून मम्मीकडून डीमार्टला आणि मग नंतर आता घरी आलो. तर फ्रेश झालो आणि आता जस्ट पण फ्रेश केले आणि आम्ही चला ब्लॉगचा एंड करूया आता. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला ते नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.